शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करण्याचे 10 प्रभावशाली उपाय. नंबर 1. सौभाग्य वृद्धीसाठी शिवलिंगावर आपल्या 3 बोटांनी चंदनाने त्रिपुंड लावा आणि त्या त्रिपुंडावरती काळी तीळ लावावी. असे केल्याने सौभाग्याची वृद्धी होते. नंबर 2. एक बेलपत्र घेऊन त्या बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहायचे आहेत आणि बेलपत्राच्या 3 पानांवर तुपाचे तिलक लावायचे आहेत आणि त्याच्यावर काळी तीळ लावायचे आहेत आणि ओम नमः शिवाय जप करून ते बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत. आपले अडकलेले पैसे, आपल्या व्यापारामध्ये समस्या येत असेल तर आपल्या समस्यांचे निदान अवश्य होते. प्रदोषच्या दिवशी, चतुर्दशीच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय करू शकतो. नंबर 3. शमीपत्राला थोडेसे मध लावायचे आहेत आणि मध लावल्यानंतर काळे तीळ लावायचे आहेत आणि ती शमीपत्र शिवलिंगाला चिटकवायचे आहेत. तर आपल्या जीवनात जर ॲक्सिडेंटचा योग बनत असेल, खूप वेळा आपल्याला लागत असेल किंवा आपले अडकलेले पैसे वापस येत नसेल तर शमीपत्राला मध लावून, काळी तीळ लावून जर आपण महादेवाला अर्पण केले तर आपल्या कार्यात वृद्धी होते. हा उपाय प्रदोषच्या दिवशी करायचा आहे. नंबर 4. ग्रहपीडा शांतीसाठी एक पिंपळाचे पान घेऊन त्यावर मध लावायचा आहे आणि ओम नमः शिवाय जप करत राहायचा आहे आणि त्या पानावर थोडेसे तूप लावायचे आहेत आणि त्यावर काळे तीळ ठेवायचे आहेत आणि थोडीशी साखर ठेवायची आहेत आणि ते पान आपल्या हातात ठेवून आपल्या मनातील जी पण कामना असेल ती बोलून ओम नमः शिवाय जप करत ते पान हनुमान महादेवाला अर्पण करायचे आहेत. पान अर्पण करताना पानाच्या दांडीचा भाग हा आपल्याकडे असायला पाहिजे. आपण ते पान शिवलिंगापाशी जलाधारित पण ठेवू शकतो, अशोक सुंदरीपाशी. नंबर 5. संतती आणि सुख शांतीसाठी एका लोट्यात जल घेऊन त्यात पंचामृत टाकायचे आहेत, थोडीशी साखर टाकायची आहेत, थोडीशी काळी तीळ टाकायची आहेत आणि ओम नमः शिवायचा जप करत भगवान महादेवावर समर्पित करायचे आहेत. आपल्या जीवनामध्ये काही रोग दोष असेल तर त्याची वृद्धी होते. जेव्हा आपण महादेवाचे पूजन करून झाल्यानंतर एका द्रोणामध्ये काळी तीळ घेऊन त्यात थोडेसे जल मिक्स करावे आणि 11 वेळेस किंवा 21 वेळेस ओम नमः शिवाय जप करत शिवलिंगावर ते तीळ समर्पित करायचे आहेत आणि समर्पित केल्यानंतर शिवलिंगावर हात ठेवून आपली मनोकामना भगवान महादेवाला अवश्य सांगायचे आहेत. या प्रकारे तिळाचा उपाय केल्याने आपल्या जीवनातील कोणत्याही समस्येचे समाधान होते. नंबर 6. भगवान महादेवाला काळे तीळ कधी समर्पित केले जाते? आपण दररोज भगवान शिवाला काळे तीळ समर्पित केले तर खूप चांगले मानले जाते किंवा मग प्रदोषच्या दिवशी आपण भगवान शंकराला काळे तीळ जरूर समर्पित करावे. एक लोटा जल घेऊन त्यात थोडेसे दूध घ्यावे आणि त्यात थोडेसे काळे तीळ टाकावे आणि ते जल भगवान शंकराला समर्पित करावे. भगवान शंकराला तीळ समर्पित केल्याने दारिद्र्याचा नाश होतो आणि धन गलत जागेवर खर्च होत नाही. श्रावण महिन्यात भगवान शिवावर तीळ जरूर समर्पित करावे. भगवान शिवाला जसे शमीपत्र प्रिय आहेत, बेलपत्र प्रिय आहेत, चंदन प्रिय आहेत, तसेच भगवान शंकराला काळी तीळ सुद्धा खूप प्रिय आहेत. नंबर 7. शिवपुराण सांगते की आपले एखादे काम अडकत असेल, काम होत नसेल, आपण खूप परेशान झाले असेल, त्या कामासाठी खूप थकले असाल, सगळ्यांसमोर हातही जोडले असेल,
सगळ्यांपाशी जाऊनही आलेत, ते काम होतच नसेल. एका तुपाच्या दिव्यामध्ये काळी तीळ टाकून सोमवारच्या दिवशी महादेवाच्या मंदिराच्या समोर तुंबरुकेश्वर महादेवाचे नाव घेऊन दिवा लावून ज्या कामासाठी तुम्ही सर्वांसमोर हात जोडले, सांगून बघितले तरी नाही झाले, त्या कार्याला एकदा दिवा लावून निवेदन करून मग जाऊन बघावे, ते काम पुढे गेलेलेच असणार. तुंबरुकेश्वर हे नाव साधारण नाही आहेत. नंबर 8. श्रावणात शिवाला प्रसन्न करण्यासाठी पाण्यात तीळ टाकून रोज शिवलिंगाला अर्पण करावे. यावेळी ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त ठरतो. सोमवार आणि शनिवारी हे उपाय केल्याने राहू केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो. नंबर 9. शास्त्रानुसार 1 काळी मिरी आणि 7 काळे तीळ तळ हातात घ्यावे. यानंतर शिवलिंगावर अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा भगवान शिवाला सांगा. शिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करणे शुभ राहील. यामुळे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी हे उपाय करता येतात. असे केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. नंबर 10. घरात अनेकदा भांडणे होतात, त्यामुळे शनिवारी दुधात काळे तीळ मिसळून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करताना पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. असे केल्याने घरात शांततेचे वातावरण निर्माण होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन